मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण 4 कंपन्या बघणार आहोत ज्या की अंडर व्हॅल्यूड आहेत, म्हणजे स्वस्तामध्ये मिळत आहेत. ह्या कंपन्यांमध्ये सध्या जर गुंतवणूक केली तर भविष्यामध्ये आपल्याला चांगला फायदा मिळू शकतो. मित्रांनो काल एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये निवडणुकीनंतर बाजार कोणत्या दिशेला राहील हे मी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. बऱ्याच कंपन्या, बरेच क्षेत्र त्याच्यामध्ये चर्चिलेले आहेत. त्या क्षेत्रामधल्या कंपन्या जर आपण घेतल्या, आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवल्या तर आपला फायदा होऊ शकतो, अशी चर्चा त्याच्यामध्ये केलेली आहे. तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ अवश्य बघा. एक बातमी बघूया. ही बातमी बघा. जेफ्रीज आहेत, त्यांनी सांगितलं आहे की 2030 पर्यंत $10 लाख कोटी वाढ होणार आहे. 5 वर्षामध्ये भारतीय शेअर बाजार 5 पट मोठा होणार आहे. ही बातमी जी आहे, ह्या बातमीवरून हे दिसत आहे की सध्या शेअर मार्केटमध्ये जे गुंतवणूक केलेले लोक आहेत त्यांना भविष्यामध्ये चांगला फायदा होईल. ही बातमीच तशी आहे. तुम्ही इथं बघू शकता. या बातमीमध्ये काय सांगितले त्यांनी की जगातील मोठ्या ब्रोकरेज फर्मपैकी जेफ्रीजच्या ताज्या अहवालात कंपनीने भारतीय शेअर बाजाराचं बाजार मूल्य 2030 पर्यंत 830 लाख कोटी रुपयाच्या घरात जाऊ शकते असं सांगितलेलं आहे. मग सध्या किती आहे? सध्या ते 393 लाख कोटीच्या जवळपास आहे, म्हणजे 400 लाख कोटीच्या आसपास हे बाजार मूल्य आहे. म्हणजे ते बाजार मूल्य येणाऱ्या 5 वर्षामध्ये ते डबल होऊ शकतं आणि त्याचा फायदा मग आपल्याला निश्चितच होणार आहे. मार्केट जर वाढणार असेल तर त्याचा फायदा आपल्याला होईल. ते तर खाली आता इथं दाखवतो तुम्हाला कशामुळे आपल्याला फायदा होईल. आणि आपण आपली जी टेंडन्सी आहे, विचार करण्याची जी ही आहे, ते ह्याच्यामध्ये पण दिसते बघा. यामुळे शक्यता आहे. कशामुळे? भारतात गुंतवणुकीची शक्यता काही गोष्टीमुळे दिसून येते. सध्या देशांतर्गत बचतीची 5% एवढीच इक्विटी व म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली जाते. म्हणजे मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडामध्ये फक्त 5%च गुंतवणूक केलेली जाते. म्हणजे आपण जी बचत करतो त्या बचतीमधले फक्त 5% म्युच्युअल फंडात किंवा शेअर मार्केटमध्ये लोक गुंतवत आहेत. बाकीचे 95% कुठं गुंतवत आहेत? 50% वाटा हा मालमत्ता, म्हणजे घर घ्या, प्लॉट घ्या, ह्याच्यामध्येच लोक जास्त आहेत आणि त्याच्यामध्ये रिटर्न तेवढे मिळत नाहीत. आणि 15.5% सोन्यात आहे व मार्केट इक्विटीचा वाटा केवळ 4.7% आहे. तर अमेरिकेत तो वाटा किती? 22%वर आहे. मग आपल्याला पुढे किती ग्रोथ आहे मार्केटमध्ये ह्यावरून दिसत आहे. आणि ही ग्रोथ जर झाली पुढे भविष्यामध्ये, आणि होणार आहे, आपला देश हा विकसनशील आहे आणि ही ग्रोथ होणार आहे. त्यामुळं आता जे मार्केटमध्ये जे लोक आहेत ना, त्या लोकांना भविष्यामध्ये चांगला फायदा होऊ शकतो. कारण एकच बेअर मार्केट म्हणतात माणसाला करोडपती करत आहे आणि ही खूपच चांगली संधी आहे. मी तर म्हणतो की आता जे शेअर मार्केटमध्ये लोक पैसे लावायलेत, नुसतेच लावून नाही तर तिथं टिकून जर राहिले लोक ते येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये, तर ते लोक करोडपती झाल्याशिवाय राहणार नाहीत. फक्त टिकलं पाहिजे. आज शेअर घ्यायचा आणि महिना 2 महिन्यामध्ये बघायचा वाढते की नाही, लगेच विकायचं आणि मोकळं व्हायचं. हे असं चालत नाही. त्यांच्यासाठी हे मार्केट बनलेलंच नाही. मार्केटमध्ये धीरानं चाललं पाहिजे. धीर देऊन धैर्यानं जर चाललं आणि टिकून राहिलं तर मार्केट आपला पैसा निश्चितच बनवतो. दुसरी बातमी आहे. दुसरी बातमी दाखवतो. 6 वर्षात दुप्पट होईल म्युच्युअल फंड. आता म्युच्युअल फंडामध्ये जे गुंतवणूक करायलेले लोक ते पहिल्या 5%मध्येच आहेत सगळेजण, म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटमधले. तर तुम्ही बघू शकता म्युच्युअल फंडामध्ये किती वाढ झालेली आहे. तर इथं लक्षात येईल तुम्हाला की 2015-16ला 45% होती, तर ती वाढत जाऊन आता 2023-24ला 60% झालेली आहे आणि 2029-30 पर्यंत ती 68% होईल. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली तर आपल्याला 15%च्या आसपास रिटर्न मिळते. पण शेअर मार्केटमध्ये जर आपण डायरेक्ट गुंतवणूक केली तर आपणच कमीत कमी 25% रिटर्न असलेल्या कंपनीतच गुंतवणूक करतो आणि त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न आपल्याला मिळू शकतात. म्हणून शेअर मार्केट आपल्याला जास्त पैसा देऊ शकते. पण म्युच्युअल फंडामध्ये बी चांगली गुंतवणूक लोकांची वाढलेली आहे आणि हीच गुंतवणूक आता बरेच लोक शेअर मार्केटमध्ये हळूहळू या लागलेले आहेत. तर आज आपण ज्या कंपन्या बघणार आहोत त्या कंपन्यामध्ये पहिली कंपनी आपण बघणार आहोत विष्णू केमिकल कंपनी आहे आणि ही सध्या स्वस्तामध्ये मिळत आहे. ही बघा, मार्केटिंग अँड एक्सपोर्ट करते ही क्रोमियम केमिकल्स अँड बेरियम कंपाऊंड्स. तर ही कंपनी हे करते. ह्या कंपनीचं मार्केट कॅप 2000 करोड आहे. छोटी कंपनी आहे
आणि मी मुद्दामच थोड्या छोट्या कंपन्या तुम्हाला ह्याच्यासाठी दाखवतो की भविष्यामध्ये तुम्हाला ह्या कंपन्या 10-10 हजार जरी टाकून ठेवली तुम्ही ह्या 10-15 कंपन्यामध्ये, तरी तुमचा पैसा लाखोनं बनू शकतो. एक जरी कंपनी चालली तर बरं काय. आणि ह्या 10 कंपन्यामध्ये जर 4-5 चालल्या तर करोडपती तुम्ही निश्चित होऊ शकतात. मी 2020ला बऱ्याच कंपन्या तुम्हाला दाखवल्या. 2020 पासून 24पर्यंत 4 वर्षामध्ये लाखो रुपये बनवले 10,000चे. तर ह्या कंपन्या जर 1-2 जरी चालल्या तर तुमचा पैसा हा निश्चित बनू शकतो. म्हणजे हे काय आमिष दाखवत नाहीये, ते सत्यता आहे. खरंच मार्केट एवढा पैसा बनवतो, ते बनवल्याशिवाय आपल्याला ते लक्षात येणार नाही. करंट प्राईस तिची चालू आहे 309 आणि 18चा पी आपल्याला पाहायला मिळतोय. पी खूपच चांगला आहे, कमी आहे. ROC व ROE 30 आणि 38 पाहायला मिळतात. फेस व्हॅल्यू 2 आहे, म्हणजे पुढे स्टॉक स्प्लिट होऊ शकतो. ही बघा, हिचे EPS वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता हे 2-3 क्वार्टर खाली आलेत, पण एवढं वाढूनही ती मीडियन पीच्या जवळ आपल्याला पाहायला मिळत आहे. मीडियन पीची रेख तुम्ही इथं पाहत असाल डॉटची, आणि तिचा पी मीडियन पीच्या जवळ असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे अशा कंपन्यात गुंतवणूक केली तर आपला भविष्यामध्ये चांगला फायदा होऊ शकतो. सेल्स बघितले तर 418 करोड, 480 करोड, 507 करोड, 643, 769, 674, 679, 1069, 1391 आणि 1248 ह्या 3 क्वार्टरचे हे सेल्स आहेत. 1248 तर सेल्स बघा चांगले वाढलेले आहेत, कुठेही डीप नाही. नेट प्रॉफिट जर पाहिलं तर 22 करोड, 21 करोड, 7 करोड इथपर्यंत डीप आहे. 14 करोड, 24 करोड, 22 करोड, 34 करोड, 81 करोड, 137 आणि 109. छोटी कंपनी असूनही इथून कंपनीचे प्रॉफिट हे सतत वाढणारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्टॉक प्राईस CAGR जर पाहिला तर 10 वर्षाचा 38%, 5 वर्षाचा 63 आणि 3 वर्षाचा 108 मिळालेला आहे. कारण सेल्स आणि प्रॉफिट चांगले आहेत. सध्या ही कंपनी खाली चालू आहे, त्यामुळं स्वस्तामध्ये मिळत आहे. तुम्ही इथं बघू शकता ही कंपनी सध्या ह्या सपोर्टवर आहे. 309 तिची प्राईज आहे. 300चा सपोर्ट आपण त्याला मानू शकतो. खाली आली तर ती 280 पर्यंत येऊ शकते. तुम्ही इथं असं बघू शकता, ही 280 पर्यंत खाली येऊ शकते. त्याच्यानंतर जर तिसरा सपोर्ट तिने घ्यायचा प्रयत्न केला तर 250चा तो असू शकतो. हे तिन्ही सपोर्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर ही कंपनी तुमच्याकडे नसेल आणि केमिकल कंपनी तुम्हाला घ्यावी वाटली, छोटी कंपनी घ्यावी वाटली, तर ह्याच्यामध्ये तुम्ही सध्या गुंतवणूक चालू करू शकता. दुसऱ्या 200 सपोर्ट 280ला आणि 250ला थोडी जर खाली आली तर गुंतवणूक तुम्ही वाढवू शकता. पुढची कंपनी आहे रोसारी बायोटेक. ही पण केमिकल कंपनी आहे आणि ही कंपनी लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर ऑफ टेक्स्टाईल स्पेशालिटी केमिकल, म्हणजे टेक्स्टाईल केमिकलमध्ये ही कंपनी सगळ्यात मोठी आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की टेक्स्टाईल उद्योगाचा आता नरेंद्र मोदी ते शिबिर घेणार आहेत दिल्लीला, तर त्याचं उद्घाटन करणार आहेत. त्याच्यामध्ये काही योजना जर जाहीर झाल्या तर हा उद्योगही आपल्याला भविष्यात चांगला परतावा देऊ शकतो. हे जर पाहिलं तर हिचे 3 मेन प्रोडक्ट आहेत. इथं बघू शकता 3 मेन प्रोडक्ट आहेत. होम पर्सनल केअर अँड परफॉर्मन्स केमिकल, टेक्स्टाईल स्पेशालिटी केमिकल आणि ॲनिमल हेल्थ अँड न्यूट्रिशन. हे 3 प्रोडक्ट ही कंपनी बनवते. मार्केट कॅप हिचं पाहिलं तरी 4000 करोडचं मार्केट कॅप आहे, 4200. करंट प्राईस 768 चालू आहे आणि 33चा पी आपल्याला पाहायला मिळतोय. ROC 18 व ROE 12चा पाहायला मिळतोय. फेस व्हॅल्यू 2 आहे. स्टॉक स्प्लिट होऊ शकतो. ही कंपनी बघा, ही कंपनी तर तिचा जो मीडियन पी आहे त्याच्यापेक्षाही खूप खाली. म्हणजे बघा इथे एकदा ती ह्या पीला आली होती, आता तिथंच ती आपल्याला मिळत आहे. म्हणजे ही खूपच डिस्काउंटवर मिळत आहे. आणि तिचे EPS जर पाहिले तर EPS आपल्याला कंटिन्यू वाढलेले इथं पाहायला मिळत आहेत. मग अशा कंपन्या जर आपण घेतल्या ना तर आपला चांगला फायदा होऊ शकतो. सेल्स पाहिले तर सेल्स बघू शकता 516 करोड, 600, 709, 1483, 1600. म्हणजे 500 करोडहून डायरेक्ट 1600 करोडपर्यंत तिचे सेल्स आपल्याला वाढलेले मिळतात. आणि 3 क्वार्टरचे 1764 करोडचे सेल आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिट 46 करोड आहे, 65 करोड, 80 करोड, 98, 107 आणि 3 क्वार्टरचे 126 करोडचं प्रॉफिट आपल्याला पाहायला मिळते. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ तर चांगली आहे आपण पाहिलंच, पण इथं जे 10 दिसतंय -10 ते ह्याच्यासाठी आहे की कंपनी चाललेली नाही. त्यामुळं इथं जे स्टॉक आता येणार आहेत स्टॉक प्राईस CAGR हे सेल्स प्रॉफिट चांगले असल्यामुळं इथं ते आपल्याला चांगले मिळू शकतात. हिची प्रोमोटर होल्डिंग पाहिली तर
4.34 आहे आणि FII जर पाहिले तर 4.14 आहे. इथं 9 होते पण ती थोडी कमी झालेली आहेत. आणि आता कालची जी आपण बातमी पाहिली व्हिडिओमध्ये की FII आता गुंतवणूक करतील भारतात, तेव्हा अशा कंपन्या ह्या पळायला मागं पुढं पाहणार नाहीत. DI जर पाहिले तर 18% DI आहे आणि पब्लिक 9.45% पब्लिक आपल्याला पाहायला मिळत आहे. चार्ट बघू शकता, वरून खूपच डिस्काउंट मोठं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आपल्याला ही अंडर व्हॅल्यूड कंपनी मिळत आहे. वर जवळपास ती 1475 पर्यंत गेलेली आपल्याला पाहायला मिळते आणि खाली ती 600चे खाली थोडी आली होती, 580 आपण म्हणू शकतो. तिथून आता तिनं वर सपोर्ट घ्यायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघू शकता एक एक थोडा सपोर्ट हा वर सरकत आहे. सध्या ती 767 वर कंपनी ट्रेड करत आहे. त्याच्यानंतरची कंपनी सिरका पेंट क्षेत्रामध्ये एक नवीन तारा म्हणू शकतो अशी ही कंपनी आहे. झपाट्यानं पुढे जात आहे. ही कंपनी सेलिंग अँड एक्सपोर्ट करते वूड कोटिंग अँड अदर डेकोरेटिव्ह पेंट्स. कोणत्या ब्रँडनं? सिरका ब्रँडनं ही एक्सपोर्ट करते. मार्केट कॅप पाहिलं तर ही पण बघा 2000 करोडचं मार्केट कॅप आहे जवळपास. करंट प्राईस 365 आहे आणि 41चा PE आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. ROC 25, ROE 18, फेस व्हॅल्यू 10 आहे. म्हणजे पुढे स्टॉक स्प्लिट होऊ शकतो, म्हणजे ते एका स्टॉकचे 10 भाग ते करू शकतात, म्हणून त्याचा फायदा आपल्याला पुढे भविष्यामध्ये होऊ शकतो. हेच आहे बघा, त्या सगळ्या दोन्ही कंपनीपेक्षा हिचे EPS खूपच चांगले वाढलेले आहेत आणि एकदम मीडियन पीच्या जवळ हा आपल्याला ट्रेड करतेवेळी दिसत आहे. हा मीडियन पी आहे आणि त्याच्यावरच हा ट्रेड करत आहे. इथं जे आहे इथं रिझल्ट म्हणजे प्रॉफिट डाऊन झालं होतं म्हणून PE वर गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. तेवढाच इथं आपण बघू शकता PE वर गेलेला आहे आणि रिझल्ट जसे चांगले आले, प्रॉफिट आलं की पुन्हा PE खाली आलेला आहे आणि आता प्रॉफिट खूपच चांगले आहेत म्हणून PE खाली मिळत आहे आपल्याला. कंपनी कर्जमुक्त आहे. मी जे सांगतो ना, अशा ज्या कंपन्या असतात तर त्याच्यामध्ये कर्जमुक्त जर मिळत असेल तर चांगलंच आहे. सोन्याहून पिवळं ज्याला म्हणता येईल तसं. सेल्स पाहू, 29 करोड, 65, 71, 83, 89, 116, 134, 141, 196, 264 3 क्वार्टरचे आता जवळपास 300 झालेले आहे. म्हणजे 30चे सेल 300 पर्यंत 10 पट सेल ह्या कंपनीनं केलेले आहेत 2012 पासून 2024 मध्ये पर्यंत. तर म्हणजे या 11-12 वर्षामध्ये 10 पट सेल केले, म्हणजे दरवर्षी सेल दुप्पट झाल्यासारखे आहेत. प्रॉफिट बघू, नेट प्रॉफिट 1 करोड, 6 करोड, 7, 14, 19, 26, 35, 25, 17, 28, 46 आणि आता 48 करोड. 1 करोडचं प्रॉफिट ह्या 10-12 वर्षामध्ये 48 करोडपर्यंत आलेलं आहे. म्हणजे प्रॉफिटचं वाढायची टक्केवारी तुम्ही इथं बघू शकता कसं वाढलेलं आहे. सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ चांगली असल्यामुळं स्टॉक प्राईस CAGR इथं निश्चितच आपल्याला चांगले मिळतील. 5 वर्षाचे 37 आहेत, 3 वर्षाचे 30 आहेत आणि सध्या अंडर व्हॅल्यूड असल्यामुळं हे स्टॉक प्राईस CAGR अजूनही वाढू शकतात. चार्ट बघा, चार्ट बघितला तर आपल्या लक्षात येईल की इथं हा रेजिस्टन्स होता. हा रेजिस्टन्सला ब्रेकआउट जेव्हा देऊन ती वर गेली त्यावेळेस तिथंच तिनं सपोर्ट घेतलेला आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे. त्याच्यानंतर हा तिचा जो रेजिस्टन्स होता त्याला जेव्हा ब्रेकआउट देऊन ती वर गेली तर तिथंच तिनं सपोर्ट घेतलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे. आता हा जो रेजिस्टन्स आहे त्याला जेव्हा ती ब्रेकआउट देऊन वर गेली तर आता तिथंच तिनं सपोर्ट घेतलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे आता 364 म्हणजे 350 ते 365, 70 पर्यंत हा तिचा बाईंग झोन आहे आणि इथं गुंतवणुकीची ही संधी ह्या कंपनीनं चांगली दिलेली आहे. ज्याच्याकडे हा स्टॉक नसेल तर निश्चितच त्यांनी हा स्टॉक घ्यायला हरकत नाही. कोणताही कॉल नाही, पण चार्टप्रमाणे असं दिसतंय की कंपनी खूपच चांगली चालणार आहे. त्याच्यानंतर पुढची कंपनी फ्युजन मायक्रो फायनान्स. कोणत्याही देशाला जर पुढे जायचं असेल तर फायनान्स क्षेत्र चांगलं पाहिजे. त्याच्यामुळे ही फ्युजन मायक्रो फायनान्स ही कंपनी ही चांगली आहे, फायनान्स क्षेत्रामध्ये ही काम करते. ही कंपनी यंगेस्ट कंपनी आहे, म्हणजे सगळ्यात तरुण कंपनी म्हणता येईल अशी ही कंपनी आहे आणि टॉप 10 NBFC जे आहेत त्याच्यामधली ही एक कंपनी आहे. त्यामुळं ही कंपनी चांगली आहे. मायक्रो फायनान्समध्ये 5500 करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते. 555चं प्राईज आहे आणि
स्टॉकचा पी 11 आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे पी पण खूपच कमी आपल्याला पाहायला मिळत आहे. ROC जर पाहिले तर 14, ROE पाहिले तर 21 आणि फेस व्हॅल्यू 10, म्हणजे स्टॉक स्प्लिट भविष्यामध्ये होऊ शकतो. ह्याचंही बघा, ह्याचे EPS आपल्याला वाढलेले इथं पाहायला मिळत आहेत, पण स्टॉकचा पी मीडियन पीच्याही खाली मिळत आहे. त्यामुळे ही पण अंडर व्हॅल्यूड कंपनी आहे. रेव्हेन्यू जर पाहिले ह्याचे तर 2018 पासून 266, 494 करोड, 720 करोड, 856, 1151, 1742 आणि आता 3 क्वार्टरचे बघा 2000च्या पुढे गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेट प्रॉफिट सुरुवातीला -39 करोड होतं, पण नंतर 51 करोड, 70 करोड, 44, 22 इथपर्यंत खालीवरी झालेलं आहे. पण आता 387 व 487 करोड हे 3 क्वार्टरचं प्रॉफिट आपल्याला आलेलं आहे. म्हणजे आता प्रॉफिटनं चांगली ग्रीप घेतलेली आपल्याला इथं दिसत आहे. सेल्स प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे या कंपनीची, तुम्ही इथं बघू शकता. आपण मागेही पाहिलं तर इथं आपल्याला स्टॉक प्राइस CAGR ही कंपनी आपल्याला चांगले बनवून देऊ शकते. त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीला चांगली आहे आणि सध्या ही कंपनी आपल्याला इथं सपोर्टवर पाहायला मिळत आहे. 555चं तिचं प्राइस सध्या चालू आहे आणि हा सपोर्ट तिनं 2-3 वेळेस इथं घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि आताही त्याच सपोर्टवर ती कंपनी इथं काम करत आहे. मित्रांनो, केवळ अभ्यास म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे, कोणताही कॉल किंवा टिप्स नाही. तुम्ही खरेदी विक्री करण्याअगोदर कंपनीवर अभ्यास करून निर्णय घ्यावा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटत असेल तर हा व्हिडिओ महाराष्ट्रात इतर लोकांपर्यंत, मित्रापर्यंत, नातेवाईकापर्यंत पोहोचायचा असेल तर तुम्हाला तुमच्या WhatsApp ग्रुपवर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा व व्हिडिओला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.